नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये। आज आपण अक्कल का पुरस्कारचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, वाक्य पूरे कीजिए। सभी दास भयभीत हो उठे क्योंकि। वाक्य पूरे कीजिए म्हणजे याच्यातलं जे अर्ध राहिलेलं वाक्य आहे ते आपल्याला धड्यातलं पाहून पूर्ण करायचे आहे। तर मग क्योंकि उन्हें लगा कि खाली हाथ चल रहे गुलाम को मालिक कठोर दंड देंगे। ठीक है। नंतर स्वामी योग्यता की परीक्षा ले रहे थे क्योंकि उन्हें किसी एक गुलाम को स्वतंत्र करना था। नंतर ग आहे, चुपचाप खड़े दास ने आखिर में सामान उठाया क्योंकि उसे पता था कि सबसे भारी सामान भोजन सामग्री है जो कोई नहीं उठाएगा। हे होते वाक्य पुरे कीजिए। आता व्याकरण, दो पर्यायवाची शब्द लिहे म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे आहे। एका शब्दासाठी दोन समानार्थी शब्द। पहिला आहे स्वातंत्र्य। स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द आहे हिंदीमध्ये स्वाधीन आणि आजाद होणे। आजाद, प्रसन्न, खुश, हर्षित। नंतर घरचा आहे गृह आणि आवास। दासचा आहे गुलाम आणि सेवक। ठीक आहे। नंतरचा प्रश्न पाहूया, वाक्यों में क्रिया शब्द पर गोला लगाइए। आता क्रिया म्हणजे काय, मराठीमध्ये क्रियापद आणि इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर वर्ब। सबने हलका बोझ उठाया म्हणजे कोणती पण क्रिया करणारा जो शब्द दाखवतो त्याला क्रिया असा शब्द म्हणतात, त्याला सर्कल करायचा आहे। तर पहिल्या याच्यात आहे उठाया, हा जो आहे शब्द तो क्रियापद आहे, क्रिया शब्द आहे, तर त्याला म्हणतात उठाया, त्याला गोला करायचा। मैं इसकी परीक्षा लेना चाहता था, तर लेना चाहता था हे जे आहे हे क्रिया शब्द आहे। पूर्ण तिन्ही मिळून एक क्रिया शब्द होतो म्हणून त्याला सर्कल करायचा। सब और भी डर गए, डर गए ही पण एक क्रिया दाखवतात म्हणून डर गए हे जे आहे क्रिया शब्द आहे। आता नीचे दिए गए वाक्यों को शुद्ध कीजिए। शुद्ध म्हणजे काय की ते बरोबर नसेल, त्याच्यात कुठेतरी काना मात्रा यांची चुकी असेल बोलण्यामध्ये, तर ते बरोबर करायचं आहे आपल्याला। पहिला आहे, स्वामी ने पुनः सबको बुलाई। आता बुलाई म्हणतो असतो का आपण, नाही, म्हणून स्वामी ने पुनः सबको बुलाया। सेकंड है, अब तो इसे बहुत कठोर दंड मिलेगी। कठोर दंड मिलेगा, अब तो इसे बहुत कठोर दंड मिलेगा हे बरोबर आहे, मिलेगी नाही होणार। नंतर तिसरा आहे, सबने चुनचुर कर हलकी बोझ उठाना चाहा। आता बोझ कशी हलकी नसते, हलका असतो। सबने चुन कर हलका बोझ उठाना चाहा। ठीक है। नेक्स्ट है, मैं इसी योग्यता की परीक्षा लेनी चाहता था। लेनी, आता हा जो स्वामी आहे हा पुल्लिंगी असल्यामुळे लेना चाहता था, तो मैं इसी योग्यता की परीक्षा लेना चाहता था। ठीक है। आता कुछ शब्दों में एक से अधिक अर्थ होते हैं, ऐसे शब्द अनेकार्थ कहलाते हैं। म्हणजे एकच शब्द असतो तो पण वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलतो। तर असा जो शब्द आहे दंड, त्या दंड शब्दाचा आपल्याला दोन अर्थ सांगायचे आहे वेगवेगळे आणि त्या अर्थानुसार आपल्याला वाक्य बनवायचे। इन शब्दों के अर्थ लिखकर इस प्रकार वाक्य बनाइए कि अर्थ स्पष्ट हो। दंड, सजा, एक असते दंड म्हणजे सजा देणे, शिक्षा देणे, आणि दुसरं असतो दंड म्हणजे दंडा। दंडा जो असतो त्याला हिंदीमध्ये दंड म्हणतात। दंडा म्हणजे मोठा काठीतला जाड जर असली काठी त्याला दंड म्हणतात। तर पहिले सजासाठी, दोषी को सजा अवश्य मिलनी चाहिए म्हणजे दोषीला शिक्षा मिळायला पाहिजे हे असं वाक्य आहे। सुबह टहलने जाते समय एक डंडा लेकर चलना चाहिए। आता इथे काय म्हटलेलं आहे की एक सकाळी जे असतात कुत्रे वगैरे त्रास देतात म्हणून एक डंडा लेकर चलना चाहिए। ठीक आहे। नंतर लाल, एक रंग आणि बेटा। बेटा म्हणजे मुलगा जर असला त्याला पण हिंदीमध्ये लाल म्हणतात आणि लाल हा एक रंग पण आहे। मुझे लाल पोशाख पहननी है, हे झालं लाल रंग म्हणून वापरलं। नंतर मेरे लाल कहा थे अब तक म्हणजे माझ्या मुला
तू कुठे होता आतापर्यंत, असं ते वाक्य आहे. आता खाली आहे रिकाम्या जागा. मैं आणि मैं का सही प्रयोग करके खाली स्थान भरिये. म्हणजे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. आणि मैं कुठे लावायचं आणि मे कुठे लावायचं. मैं म्हणजे काय, च्यामध्ये, आणि मैं म्हणजे मी. मैं इसी योग्यता की परीक्षा लेना चाहता था. इथे काय म्हणायचं आहे या वाक्यानुसार, मला, म्हणून इथं मैं हा शब्द येईल, 2 मात्रा असणारा. प्राचीन समय में म्हणजे प्राचीन जुन्या काळी, मध्ये म्हणून तिथे मे. मिस्र में दास रखे जाते थे म्हणून इथे मे येणार. आणि आज मैं बहुत प्रसन्न हूँ म्हणजे आज मी खूप प्रसन्न आहे. बाद में जो बचेगा मैं वही उठा लूँगा म्हणजे नंतर, ही वेळ झाल्यानंतर, म्हणून इथे मैं येईल आणि नंतर मी ते उचलेल म्हणून मैं येईल. दासों में होड लग गई म्हणजे दासांमध्ये, मध्ये जिथे पण येईल म्हणजे च्यामध्ये हा जर तिथे सेन्स असेल तर तिथं येईल मैं. ठीक आहे. आता उत्तर दीजिए. तर आता आपल्याला उत्तर सांगायचे आहे काही वाक्यांमध्ये. व्यापारी ने दासों को बुलाकर क्या कहा म्हणजे व्यापाऱ्याने ते जे दास होते त्यांना बोलावून काय सांगितलं. व्यापारी ने दासों को बुलाकर कहा कि आज मैं बहुत प्रसन्न हूँ. तुम लोगों में से किसी एक को इस यात्रा के बाद मैं स्वतंत्र कर दूंगा. म्हणजे तो व्यापारी जो होता तो काहीतरी त्याच्यासोबत चांगलं घडल्यामुळे खूप आनंदी होता. तर त्यांनी असं सांगितलं की तुमच्यामधला जो एक जण राहील त्याला मी आज स्वातंत्र्य करणार आहे. दास कसे असतात, बंदित असतात. तर मी आज तुम्हाला स्वातंत्र्य करणार आहे. परंतु मैं पहले तुम्हारी योग्यता की परीक्षा लूंगा. पण काय झालं की आता एवढे मोठे दास होते, त्याच्यातल्या एकाला स्वातंत्र्य करणे, कोणाला एकाला करायचं, तर मग तो परीक्षा घेऊन ठरवणार होता की कोणाला स्वातंत्र्य करायचं. ठीक आहे. हा झालं पहिलं उत्तर. आता दासों में दुसरा प्रश्न आहे. दासों में होड क्यों लग गई म्हणजे जे दास होते त्यांच्यामध्ये शर्यत का लागली. दासों में होड़ इसलिए लग गई क्योंकि सभी दास स्वतंत्र होना चाहते थे. क्योंकि मालिक ने कहा था कि इस यात्रा के बाद वह किसी एक को स्वतंत्र कर देगा. आता सगळ्यांना स्वातंत्र्य व्हायचे होते, त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये शर्यत लागली की कोण स्वतंत्र होईल. म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य व्हायचे होते म्हणून दासांमध्ये. आणि यांनी सांगितलं होतं, मालकाने सांगितलं होतं की कोणत्या तरी एकालाच मी स्वतंत्र करेन. इसलिए सभी दास यात्रा में हलके सामान चुनने के लिए दौड़ पडे. म्हणून सगळ्या दासांनी हलकं सामान घेण्यासाठी आग्रह धरला. अंतिम दिन गुलाम के हाथ खाली क्यों थे. शेवटच्या दिवशी जो गुलाम होता एक त्याच्यातला, त्याचे हात खाली का होते. अंतिम दिन गुलाम के हाथ इसलिए खाली थे क्योंकि उसने यात्रा के दौरान सबसे भारी बोझ भोजन सामग्री का उठाया था. शेवटच्या दिवशी जो तो एक गुलाम होता त्याचे हात याच्यासाठी खाली होते, रिकामे होते, कारण की आधीपासून त्यांनी भोजन म्हणजे जेवणाचं जे काय सामान असलेलं ओझं होतं ते उचललं होतं. और यह भोजन सामग्री अंतिम दिन आते आते समाप्त हो गई. आता सगळ्या जणांनी जेवण करता करता ते जे सामान होतं ते शेवटच्या दिवशी संपून गेलं, त्याच्यामुळे येताना त्याचे हात खाली होते. स्वामी ने दास को पुरस्कार क्यों दिया. त्या दास जो होता तो त्याला जे स्वामी होते, मालक होते, त्यांनी पुरस्कार का दिला. स्वामी ने दास को इसलिए पुरस्कार दिया क्योंकि वह उसकी योग्यता परीक्षा में सफल हुआ था. कारण स्वामी ने दास को इसलिए पुरस्कार दिया क्योंकि वह उसकी योग्यता परीक्षा में सफल हुआ था. कारण तो त्याच्या योग्यताच्या परीक्षेमध्ये पास झाला होता. त्यांनी त्याची योग्यताची परीक्षा बरोबर दिली होती, त्याच्यामुळे त्याला पुरस्कार मिळाला. आता वाक्य पुरे कीजिए हे आपण वरतीच पाहिलेलं आहे, तेच आता परत खाली आहे. तर अशा प्रकारे हा जो धडा आहे तो संपलेला आहे, ज्याचं नाव होतं अक्कल का पुरस्कार. आणि
त्याच्यातले हे समानार्थी शब्दही तुम्ही पाहू शकता. प्राचीन, पुराना, दास, नौकर, संपत्ती, जायदाद, प्रसन्न, खुश, स्वतंत्र, आज़ाद, भयभीत, डरा हुआ, दंड, सजा, सामग्री, सामान, प्रतिदिन, हर दिन, पुरस्कार, इनाम. हे तुम्ही तुमच्या मनाने त्यातले काढू शकता. कठीण शब्द, समानार्थी शब्द. अशा प्रकारे हा धडा इथे संपलेला आहे. अक्कल का पुरस्कार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.